खा खा चला. आज माझ्या आईचा बर्थडे आहे. आता आम्ही तिकडेच असतो, पण आई आहे मावशीकडे गेली आहे. मावशी गावाला आहे, म्हणजे मावशी गावी नाही राहत मावशी, पण आता नवरात्र बसतायत ना, तर मावशी बरोबर तीही गेली आहे. त्यामुळे ती तिकडे आहे. विचार केला होता आम्ही की सगळ्यांनी की जावं म्हणून, पण गावी आता सगळे गणपतीतून वगैरे आणि खूप जरा थोडे प्रॉब्लेम वगैरे झाले, सगळ्यांची धावपळ झाली, भावाची पण माझ्या खूप धावपळ झाली. त्यामुळे आम्ही तो बेत कॅन्सल केला आहे. आई म्हणजे आमची खरंच दारात उभी राहून वाट बघते जी माय, ती आमची आई आहे. आईने आमच्या शारीरिक नाही पण मानसिक त्रास खूप सहन केलाय. बाकी सगळं आनंद आहे, सगळं छान आहे. वडील पण आमचे लवकरच वाढले. वयाच्या 32-35 वय असेल माझ्या आईचं, आणि वडील वारले. आम्ही सगळे लहान होतो. लहान म्हणण्यापेक्षा माझे छोटी बहीण 3-3.5 वर्षाची असेल, आणि आम्ही 6 भावंड. आणि मग ह्यांना म्हणतात ना, दुःखापेक्षा परिस्थितीचं दुःख खूप होतं, तसं झालं तिचं. आणि ह्या सगळ्यातून तिने छान रस्ता काढला. काटकसर ही तिची अतिशय तिचा गुण. काटकसरीने तिने आम्हालाही तो दिलाय. आम्ही अगदी काटकसरीने आमचा संसार केलाय, आणि त्यात काही नुकसान नाही. अशी आमची आई आमच्या बरोबर आमच्या मुलांवरती आणि आमच्या मुलांच्या मुलांवरतीही जीव टाकते. अशी आमची आई. तिचा आज वाढदिवस आहे. आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला अगदी निरोगी आयुष्य लाभो. तुझी काही इच्छा असेल ती पूर्ण हो. तिची आता इच्छा, तिची नात आहे पोलंडला, तिला भेटावी असं तिला खूप झालंय, आणि ती येणार पण आहे. हीच तिची इच्छा आहे, आम्हाला माहिती आहे. पूर्ण हो. आईचा बर्थडे म्हणजे गेल्या वर्षी आम्ही अशी धमाल केली की भावानी सांगितलं, तुझ्या सगळ्या मुलींना मी फोन केला, त्या काही कोणी येत नाहीये, त्यामुळे आता आपण जाऊ संध्याकाळी हॉटेलमध्ये आणि जेवून येऊ, आपण तुझा बर्थडे साजरा करू. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि जाऊन अचानक तिला सरप्राईज दिलं. म्हणजे भावानी बाहेर नेलं आणि सांगितलं की साडी बिडी नेस, चल जेवायला जाऊया म्हणून. ती तयार वगैरे झाली आणि आम्ही सगळे धडकलो. बघून इतकी खुश झाली. मी तो व्हिडिओ आधी आईचा सरप्राईज म्हणून टाकलाय आपल्या यूट्यूबला, बघा तुम्ही. तर मग नंतर सगळ्यांनी आम्ही तिला सरप्राईज दिलं. खूप आनंद झाला, तिला खूप बरं वाटलं, खूपच छान वाटलं तिला. ती म्हणाली की मला खूप बरं वाटलं, तुम्ही सगळे अशा आलात. मी खूप नर्वस झाले होते की अशा काय पोरगा माझा बोलवतोय तरी ह्या यायला तयार नाहीत वगैरे. आणि मग आम्ही सगळे गेलो, तर तिला खूप बरं वाटलं. असं म्हणजे बघा हो, थोडंसं केलं आम्ही, जास्त काही नाही केलं. आईवडिलांसाठी तर हे आम्हाला काहीच नाही. खूप काही करायला पाहिजे त्यांच्यासाठी, त्यांना खुश ठेवण्यासाठी. मसाल्यातली कोलंबी सगळ्यांना खूप आवडते. माझ्या भावाला तर खूप आवडते, आणि सगळ्यांनाच, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलाला, सगळ्यांना खूप आवडते. बघूया आपण. हे बघा, आता आपण मसाला बघूया. हिरवी कोलंबी, कांदा छोटे 2 दाखवले होते, 1 टोमॅटो, आलं, लसूण, मिरची तिखटाप्रमाणे, तुम्हाला जसं हवेल तसं. आता हे अर्धी वेलची आहे, मसाला वेलची, दालचीन, चक्रफूल असतो त्याचा 1 पाय, 1 लवंग, आणि ह्या 4-5 काळी मिऱ्या, थोडंसं जिरं, नंतर खोबरं, 4-5-6 काजू. कांदा बघितलाय. हा आपला मसाला झाला. हिरवं वाटण, आणि मेन हिरवं वाटण, कोथिंबीर. ही एवढी छान कोथिंबीर घ्यायची.
झालं आपलं वाटण तयार. आता मिक्सरचं भांडं, हा कढीपत्ता आहे तो फोडणीसाठी हवा आहे, तो आपण ठेवूया इथे. आता हे वाटण तयार करते. खोबरं घातलं, असं सगळं वाटण तयार करते. हे बघा, हे आता वाटण केलं, हे झालं. यात आता 1 चमचा धणा पावडर टाकते. जिरं घेतलंय आपण, धणा पावडर टाकते. कारण काय, धणे लवकर बारीक होत नाही, म्हणून मग मी ती धणा पावडर टाकते. हे आता असं बारीक झालं. आता कोलंबीकडे वळूया. ही कोलंबी आपण हिला अर्धा तास सगळं मीठ मसाला लावून ठेवतो. काय जास्त लावायची गरज नाही आहे. पाव किलो असेल. गॅस लावा. कढीपत्ता, आधी मेथी टाकली, आता कढीपत्ता. कढीपत्ता झाला, आता वाटण घालायचं. हळद, तर थोडंसं तिखट, आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे. हवे जास्त कर, आणि शिवाय कोलंबीला पण लावलेलं आहे तिखट. हे आता मसाला हा असा छान फ्राय झालाय, तेल सुटलंय बघा, दिसते. हा असा फ्राय झाला, म्हणजे काय खिडकी. हे असा मसाला छान फ्राय करा. आता ह्याच्यात आपण कोलंबी घालूया. सगळी कोलंबी परत त्याच्यात फ्राय करून घ्यायची. आता कोलंबी घातली, कोलंबी आणि मसाला दोन्ही तेलामध्ये फ्राय होऊ द्या. मसाला तर आपला जवळजवळ झालेला फ्राय. करून बघा, खूप छान होते, मस्त लागते. करून बघा, खूप साधी सोपी आहे. पटापट कांदा कापायचा, टोमॅटो घ्यायचं आणि सगळं असंच भाजायचं नाही आहे, काही नाही आहे. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतूया. सगळं फ्राय झालेलं आहे छान मसाला. आता गरम पाणी घालायचं. पाणी शक्यतो गरमच घालत जा. हे बघा, आता तुम्हाला किती पाणी हवं आहे काय, आणि जराशी कोलंबी नरम झाली का बघायची की आपली कोलंबी झाली. खूप पटकन होते आणि खूप चवीला छान, हे सांगायचं आहे मला. खूप अगदी सगळ्यांना आवडते, सगळ्यांना आवडते. आता ही कोलंबी मी करायला लागल्यापासून दुसऱ्या पद्धतीची कोलंबी माझे कुठलेही पाहुणे खायला तयारच नसतात. आपली कोलंबी तयार आहे मस्त. कशी वाटली व्हिडिओ? करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा. एकदा करूनच बघा, खरंच सांगते. हे बघा, इतकं पाणी हवं इतकं ठेवा. तुम्हाला घट्टसर हवं आहे तर घट्टसर ठेवा. नमस्कार. मी हिरव्या मसाल्यातली कोलंबी करून बघा. करून बघितल्याशिवाय तुम्हाला चव कळणार नाही. करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कशी वाटली तुम्हाला, किंवा तुमची काय पद्धत आहे. नमस्कार.